जयंतराव, आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे सीओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या। काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत त्या सर्व पक्षांनी मिळून हा मोर्चा काढायचं ठरवलं। सत्तेत असणारी लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही, पण अशा चुकीच्या आणि म्हणजे चोरीच्या वाटेने मतदार घुसडलेल्या मतदार यादीचा ज्यांना फायदा होतो ते कदाचित आमच्या मोर्चामध्ये येणार नाही, पण ज्यांना या सगळ्या चुकीच्या प्रकाराबद्दल चीड आहे, राग आहे आणि लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम ज्यांच्याकडून होते त्यांच्या विरोधात हा आमचा मोर्चा आहे। आणि म्हणून 1 तारखेला सर्व पक्षांच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा निघतोय। आदरणीय शरद पवार साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेजी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मोर्चात पाठिंबा देते, सहभागी होते। अशी अनेक उदाहरणं आहेत जी अजून आम्ही लोकांच्या समोर दिलेली नाही। आमची अपेक्षा आहे की निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरुस्त कराव्यात। निवडणूक आयोगाने आम्ही जे आक्षेप घेतले त्याला आम्हाला उत्तर देणं हे आम्ही समजू शकतो, पण त्या उत्तराच्या पुढे मुळे नंतर अनेक प्रश्न उभे राहिलेले त्यालाही निवडणूक आयोग उत्तर देईल अशी आमची अपेक्षा आहे। पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम हातात घेणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत, ज्यांची वय चुकलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर 24च्या या मतदार याद्या होत्या, मग तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा, त्याची प्रोसिजर जाहीर करा। आणि 12 ऑगस्टला ज्यावेळी बातमी आली एका महिलेची 6 ठिकाणी त्यांची नावं आहेत, त्यानंतर संध्याकाळी ती नावं वगळण्यात आली यादीतून, जे आमच्या कार्यालयाने तपासलं। त्यात आता निवडणूक आयोग म्हणते की 19 ऑगस्टला ती नावं वगळली, तर मग त्यांच्या जागेला व्हिजिट कुणी केली, त्यांच्या नावाला तक्रार कुणी केली, तक्रारीच्या वेळी तिथं BLA कोण गेले, BLO कोण गेले आणि मग त्यांची नावं वगळताना कोणता क्रायटेरिया लावला याचा खुलासाही निवडणूक आयोगाने जनतेला दिला पाहिजे। शेवटी पारदर्शकता हेच लोकशाहीचं खरं मर्म आहे। माहितीचा अधिकार जो आला देशात तो कशासाठी आला, तर या देशात पारदर्शकता तयार व्हावी यासाठी आला आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी निवडणूक आयोग दडवून ठेवतोय असा आमचा दावा आहे। आणखीन आम्ही काही दिवसांनी बरीच महाराष्ट्राच्या जी यादी आहे त्यातले दोष जनतेसमोर मांडणार आहोत, पण 1 तारखेला आम्ही सर्व पक्षीय मोर्चा काढलेला आहे। महाराष्ट्रात ज्यांना लोकशाहीच्या बद्दल आस्था आहे, लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुकीच्या मतदार याद्या हा खरं म्हणजे त्याचा पाया आहे आणि त्या पायाला भक्कम करण्यासाठी सर्वांनीच या मोर्चात सहभागी व्हावं असं आम्ही आवाहन करतो आणि आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा या मोर्चात सहभाग असेल, पाठिंबा असेल। धन्यवाद जयंतराव। अरे अभी मराठी में बोल दिया भाई। मैं सांगतो मैं बोलता हूँ, बोलिए क्या बात है। बस मोर्चा का अनाउंस, देखिए मोर्चा की अनाउंसमेंट अभी हो गई है और ये अनाउंसमेंट से पहले सभी नेताओं ने एक दूसरे के साथ बात की है। पवार साहब है, जयंतराव जी है, राज ठाकरे जी है, हर्षवर्धन सरपाल साहब है और
प्रकाश रेड्डी जी, कॉम्रेड अजीत मौर्य, सबके साथ बातचीत होकर आज तारीख हमने तय की है। 1-2 दिन में हम वापस बैठेंगे और जो रूट है वो और टाइम हम आपको बताएंगे। लेकिन एक ज़रूर कि 1 नवंबर का मोर्चा जो है वो देश देखेगा कि लोकशाही की लोकतंत्र की रक्षा के लिए महाराष्ट्र किस तरह से लड़ रहा है। 1 तारीख को हमको पूरे देश को दिखाना है। धन्यवाद। मुझे लगता है ये काफ़ी है। चलिए, बघून आल्यावर दिल्ली क्या बोली, आचारसंहिता लागायला मुंबई महापालिकेची निवडणूक घोषित करावी लागेल। साहेब, दिल्लीत पण असा मोर्चा काढण्यात आला, त्याच्यानंतर काही कागदपत्र राहुल गांधींनाच मागण्यात आली। या मोर्चाचा खरंच उपयोग कसा होईल का? तुम्ही म्हणताय की बघा, देशाचा आणि राज्याचा निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचा, सध्याच्या केंद्र सरकारचा, भारतीय जनता पक्षाचा गुलाम, त्यांच्या टाचेखाली आहे। त्यांच्याकडनं फार अपेक्षा जरी करता येत नसल्या तरी सुद्धा विरोधी पक्षांना, ज्यांच्यावर या देशाच्या लोकशाही रक्षणाची सगळ्यात मोठी जबाबदारी असते, त्यांना स्वस्थ बसता येत नाही। त्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष हा करायलाच पाहिजे आणि तो आम्ही करतोय। दिल्लीमध्ये राहुल गांधी ज्या पद्धतीनं लढा देत आहेत